हेडलाईन नंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात। पहिली अतिशय महत्त्वाची बातमी आहे, साखर कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या टाकत शेतकऱ्यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलेलं आहे। उसाला प्रतिटन 3,500 रुपये भाव मिळावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखाना बंद पाडलेला आहे। पंढरपुरात ऊस दराचं आंदोलन आता पेटल्याचं दिसून येत आहे। संकेत कुलकर्णी या आंदोलनासंदर्भातली माहिती देतात। संकेत, पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून तृप्ती ऊस दराला 3500 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं समाधान फाटे आणि इतर 3 शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। यासाठी आज सकाळी रास्ता रोकोही झाला आणि याच रास्ता रोको नंतर आता शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या सीताराम साखर कारखान्याच्या थेट गव्हाणीमध्ये जाऊन बसत शेतकऱ्यांनी ऊस दराला 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले। पुणे आणि कोल्हापूरमध्ये 3500 रुपये ऊसाला दर दिला जातो। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातीलही कारखानदार हा भाव द्यावा अशी खरं तर प्रामुख्याने शेतकऱ्यांची मागणी आहे। अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना सोलापूर जिल्ह्यातून ऊस घेऊन जातो आणि 3500 रुपये भाव देतो, मग सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना का शक्य नाही असा सवाल जो आहे तो शेतकऱ्यातून विचारला जातोय। आणि त्यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून आता आंदोलन आजपासून सुरू करण्यात आले आणि त्याचाच पहिला भाग म्हणून ऊसाच्या गव्हाणीत थेट उड्या टाकल्या। तृप्ती, निश्चित धन्यवाद संकेत, या आंदोलनासंदर्भातली माहिती घेत राहू।